नमस्कार। दिनांक 28 जुलै 2025 ते दिनांक 13 सप्टेंबर 2025 या काळामध्ये शनी आणि मंगळ या दोन ग्रहांचा प्रतियोग होत आहे आणि हा प्रतियोग वृषभ राशीला काय फळ देणार ते आता आपण पाहूयात। वृषभ राशीच्या पत्रिकेमध्ये मंगळाचं 5व्या स्थानातून आता भ्रमण होणार आहे आणि शनीचं सध्या आपल्या पत्रिकेमध्ये 11व्या स्थानातून भ्रमण चालू आहे। म्हणजेच शनी मंगळाचा हा होणारा प्रतियोग आपल्या पत्रिकेमध्ये 11व्या आणि 5व्या स्थानातून होणार आहे। त्यामुळे साहजिकच येणारा हा कालखंड तुम्हाला काहीसा बौद्धिक संभ्रम निर्माण करणारा असण्याची शक्यता आहे। येणाऱ्या या काळामध्ये वृषभ व्यक्तींना काही महत्त्वाचे निर्णय घेताना अडचणी जाणवणार आहेत। तुम्ही या आगामी काळामध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्याचे टाळलेलेच बरे। त्याचप्रमाणे आगामी काळामध्ये तुम्हाला संतती सौख्याच्या दृष्टीने सुद्धा काही ना काहीतरी अडचणी जाणवण्याची शक्यता आहे। तुमच्या मुलामुलींच्या आरोग्याकडे तुम्हाला विशेष लक्ष द्यावं लागेल। त्याचबरोबर तुमचे जे कोणी सहकारी आहेत, कामाच्या ठिकाणचे कलीग आहेत, तुमचे मित्रमंडळी आहेत, त्यांच्याबरोबर तुमचे काही मतभेद होण्याची देखील शक्यता आहे। आगामी या काळामध्ये म्हणजेच दिनांक 28 जुलै 2025 ते 13 सप्टेंबर 2025 या काळामध्ये वृषभ व्यक्तींनी कोणाशीही आर्थिक व्यवहार करण्याचं टाळावं, कारण या कालखंडामध्ये तुम्ही जर कोणावर विश्वास ठेवला तर त्यामध्ये तुम्हाला फसवणुकीची शक्यता आहे। त्यामुळे शक्यतो येणाऱ्या या कालखंडामध्ये वृषभ व्यक्तींनी कोणाशीही आर्थिक देवाणघेवाण करण्याचं टाळावं, कोणावरही विसंबून राहण्याचं टाळावं आणि त्याचबरोबर कोणावरही अवलंबून राहण्याचं आपण टाळलेलंच बरं। या कालावधीमध्ये आपला बौद्धिक संभ्रम असणार आहे। त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे या काळामध्ये तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेण्याचं टाळलेलं बरं। या काळामध्ये तुम्ही आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करावा। त्याचबरोबर या कालखंडामध्ये तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेला ताण येईल अशा कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याचं टाळलेलंच बरं। या काळामध्ये आपल्याला एखादी मनस्तापदायक घटना देखील संभवते। त्यामुळं या काळामध्ये तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी देखील सुसंवाद ठेवावा लागणार आहे। तुमच्या प्रियजनांबरोबर तुमचे मतभेद होण्याची शक्यता आहे। एकंदरीतच येणारा हा कालखंड वृषभ व्यक्तींना हा बौद्धिक संभ्रम निर्माण करणारा आहे। त्यामुळे वृषभ व्यक्तींनी येणाऱ्या कालखंडामध्ये कोणत्याही प्रकारचे महत्त्वाचे निर्णय घेण्याचं टाळावं। धन्यवाद।